दारूची दुकानावर तुम्ही कधी ऐकला का की दारू विकणारा कधी घरी घरी गेला म्हणून? नाही, कधीच कधी तुम्हाला लाईफ मधले हे उदाहरण मी शिकले. दारू विकणारा कधी जात नाही, त्याच्या दुकानावर किती आर्थिक मंदी होते त्याच्या दुकानावर गर्दी असते. SIP मध्ये काय फायदा होतो समज आहे का की आज जसं मार्केट तुटलेलं असते, SIP नियमितपणे चालत असते तर 12 महिन्याचे 12 टाईपचे युनिट आपण खरेदी करतो. अच्छा. कधी जास्त करतो, म्हणजे कधी समजून घ्या 20 रुपयाची वस्तू आपल्याला 18 रुपयामध्ये मिळते, कधी मार्केट वाढेल असेल तर 20 मध्ये मिळणार, 21 मध्ये मिळणार. असं नियमित चढ उतार करत जे आपण जातो त्याच्यात युनिट्स आपल्यातून खूप तयार होतात आणि ते युनिट 10-20 वर्षांना जेव्हा आपण ते विकायला काढतो तर त्याची किंमत खूप असते. लोकांना पैसे बनवण्याचा मार्गच माहीत नाही. म्युच्युअल फंड काय आहे, SIP काय आहे. चला आता तरी लोकांना अवेअरनेस वाढत आहे, पण त्यावेळेस हे लोकांना माहीत नव्हतं. आणि हे त्यावेळेस मला असं वाटलं की खरंच आर्थिक नियोजन करण्यासाठी मला 10-20 वर्षे बी लागले चालतात, पण मी एक माणसाला जागू करतो. आणि हा विषय सर एवढा कठीण आहे की गुरख्याचं काम कसं असते, जागते राहू आणि कोणी जागत कोणीच नाही. तो काडी मारत जाते. सेम टू सेम माझं काम तसंच आहे. आणि मी प्रत्येक लोकांना जागते राहू म्हणतो. 20 जण असतील तर 2 जण जागतात. जर खिशात 10 रुपये जर असले सर तर आपण 2 किलोमीटर दूर जाऊ शकतो. खरं. पण जर खिशात 10 रुपये जर असले ना तर तुम्ही घराच्या बाहेर पण निघू शकत. बाहेर पण, कारण की त्या 10 रुपयाची जी आपल्या म्हणतात हिंमत, ती 10 रुपयाची हिंमत असते. आपल्याला माहिती आहे, काही झालं तर 10 रुपये रिक्षा धरून पुढे पोहू शकतो 10 रुपये. तर हे ध्यानात ठेवावं लागेल तुम्हाला. ELSS पण निवडताना ह्याच गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे की आपल्याला ते विड्रॉल करताना 3 वर्षाची कालावधी म्हणजे लॉक इन पिरियड असेल, म्हणून ते तोडता येत नाही. बाकी म्युच्युअल फंड कसे असतात तुम्ही कधीही तोडू शकता, पण ELSS स्कीममध्ये तसं तोडता येत नाही. कारण नमस्कार मित्रांनो, कोच किरण पाटील या तुमच्या आवडत्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. आणि आज आपल्याकडे खूप जबरदस्त असे गेस्ट आलेले आहेत. तर त्यांचं नाव आहे गिरीजी व्यास. ते लोकांना आर्थिक स्थैर्य देण्याचं काम करतात. इन्शुरन्स, सेव्हिंग आणि वेल्थमध्ये खूप मोठं काम आहे. आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ते कशा पद्धतीने ह्या क्षेत्रात आले आणि त्यांच्या आत्तापर्यंतचा हा प्रवास. गिरीजी, तुमचं स्वागत आहे कोच किरण पाटील शोमध्ये. धन्यवाद सर. आणि आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीने तुमचा हा प्रवास होता, त्यामध्ये काय काय अडचणी आल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात कशी झाली. आणि आज तुम्ही एवढ्या एकदम नाजूक क्षेत्रामध्ये काम करता, फिनान्स, जो प्रत्येकाचा आज एक प्रत्येकाला आज अन्न, वस्त्र, निवारा, त्याबद्दल आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. तर कशा पद्धतीने हा प्रवास तुमचा सुरू झाला? धन्यवाद सर. तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही तुमचे आभारी मानतो की तुम्ही आम्हाला तुमच्या स्टुडिओमध्ये बोलावलं. तुम्ही जो प्रश्न विचारला सर, त्यामध्ये मी कसा आलो, एक ॲक्सिडेंटली मी या फील्डमध्ये आलेलो आहे. आणि ॲक्सिडेंटली कसा आलो त्याच्याबद्दल मी तुम्हाला 5 मिनटं सांगतो, कारण की आजच्या पिढीमध्ये ते गरजेचं आहे. हे जे तुम्ही प्रश्न विचारला खरंच एक म्हणजे मी माझी माहिती मला सांगायची इच्छा नाही, पण तुम्ही जे सवाल केला ते जे प्रश्न आहे त्याच्यावर मी तुम्हाला फक्त एक लाईनमध्ये सांगतो की जेव्हा मी या करिअरमध्ये मला यायची इच्छा नव्हती. मी ग्रॅज्युएशन करून मी माझी जॉब पाहणार होतो. पण म्हणतात ना की काही गोष्टी आपल्या मनानुसार चालत नाहीत आणि आपण जे विचार करतो ते तसं होत नाही. आणि या जगात जेही लोक आज जे जॉब करत आहेत ते सगळे ॲक्सिडेंटलीच काही ना काही त्यांच्या करिअरमध्ये आलेले आहेत. कोणाला डॉक्टर व्हायचा होता, तो इंजिनियर झालेला आहे, अशी बी 70% लोक आहेत. त्याच्यामधून जी फायनान्स सिस्टम आहे सर, याच्यात मी सुरुवातीला इन्शुरन्समध्ये मी आलो होतो. मला आठवण आहे, मी 2008ला मुंबईमध्ये मी काम करत होतो. मी शिकायला गेलो होतो तिथं. आणि मुंबईमध्ये मला ॲक्सिडेंटली असं समजा तुम्ही की मला इन्शुरन्स विकण्याचं काम पडलं. आणि इन्शुरन्स विकणं म्हणजे ज्याच्याजवळ काहीच राहिलं नाही तो इन्शुरन्समध्ये येतो. आणि मग मी 2010पासून मी इन्शुरन्स विकण्याचं काम पडलं, कारण की थोडंसं मला असं वाटलं की त्याला पैशाचं काम आहे. आणि इन्शुरन्स इंडस्ट्री आजही रिकामीच आहे. तुम्ही कोणी या, त्यांच्यासाठी रेडी आहे, फक्त तुम्ही काम घेऊन या आणि काम करा. तर आर्थिक स्वातंत्र्य कसं असते त्यावेळेस मला समजलं. मी जबरदस्ती त्याच्यात आलो. 2011पासून माझं जर्नी सुरू झाली. आणि 2014मध्ये मी जेव्हा हे काम करत होतो तेव्हा एक ध्यानात आला की लोकांना फायनान्शियल अवेअरनेस नाही. म्हणजे असा काही इन्सिडेंट झाला का ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की यावं? तेच इन्सिडेंट झाला. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला शिकण्यासारखी म्हणजे सगळ्या आपल्या दर्शकांना बी ते खूप चांगलं वाटेल. एक मला आठवण आहे की मी हे काम करता वेळेस समजून घ्या एका घरी 15 दिवसापासून चक्कर मारत होतो की सर तुम्ही तुमचं इन्शुरन्स करून घ्या. कारण की इन्शुरन्सची फील्ड ही भारतामध्ये काय सर जगात आग्रहाची वस्तू आहे आणि कोणीच करत नाही, कोणालाच इच्छा नाही. तर त्यावेळेस काय झालं सर की
त्या ज्या घरी आम्ही गेलो त्यांना खूप 15 दिवसापासून आम्ही चक्कर मारतो की सर तुम्ही इन्शुरन्स करून घ्या. त्यांच्या 2 जुन्या पॉलिसी सुरू होत्या. त्यांची सगळी डिटेल्स त्यांना काढून दिली आणि त्यामुळे सर तुम्ही तुमचं काहीच 5 लाख रुपयांनी तुमचं काहीच होत नाही. तर त्यांनी मला टाईम देतो करून त्यांनी मला पुढच्या रविवारी या, मला सुट्टी असते असं करून त्यांनी मला 3 हप्त्यापर्यंत टाळलं. पण आम्हाला गरज होती, आम्ही तर लगे राहू मुन्ना भाई की जसं आम्हाला काम करत राहावं लागते. आणि ती फील्ड खरंच खूप कठीण आहे आणि त्या फील्डमधून शिकण्यासाठी हे मिळते की त्या पार्टीचा 15 दिवसानंतर जेव्हा मी त्यांच्या फॉलोअप घेण्यासाठी गेलो तर त्यांची 2 दिवसापहिले डेथ झाली होती. मग सगळे त्यांचे क्लेमचे फॉर्म मी सबमिट केले. पॉलिसी ही मी नव्हती काढली पण मी सगळं त्यांना करून दिलं. आणि 5 लाख रुपयांची पॉलिसी होती. 2 मुलं आहेत, घरावर लायबिलिटी आहे, घरावर 70 लाख रुपयाचं लोन आहे. आणि हा माणूस सोडून गेल्यानंतर फक्त 5 लाखाची पॉलिसी करून गेला. 7-7.5 लाख रुपये त्याला मिळणार होते, ती मिळाली. तर त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की सर तुम्ही हे 5 लाखाची पॉलिसी 25 लाख 50 लाखाची का नाही केली. कारण की त्यांना ते पैसे मिळाले होते आणि सगळे पैसे मागणारेच घरी येत होते आणि मी फक्त एकटा होतो की मी पैसे द्यायसाठी त्यांना गेलो. हालाकी ती पॉलिसी मी नाही काढली, त्यांचा जो एजंट होता तो बी तिथं आला नाही. त्यावेळेस मला एक समजलं की समाजामध्ये हे वास्तव्य खरंच खूप कठीण आहे. आजच्या जमान्यात किती लोकांची न्यूज येते की सर तो ॲक्सिडेंटमध्ये डेथ झाला, तो 35 वर्षाचा मुलगा आहे, 2 आहेत, समृद्धी महामार्गावर त्याचा ॲक्सिडेंट झाला, असे किती न्यूजा तुम्हाला येतील, खूप साऱ्या. तर तुम्ही हे विचार करा त्याच्या मागे त्याच्या फॅमिलीचं किती बॅकग्राऊंड खराब आहे. जेव्हा हे क्लेम दिला सर आम्ही तुम्हाला, म्हणजे आता मी या समाजात आपलेच लोक आहेत आणि माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना की मी जेव्हा वेल्थ मॅनेजमेंट शिकवतो तेव्हा सगळ्यांना एवढं सांगतो की वेल्थ करण्याच्या पहिले तुमचं टर्म प्लॅन करून घ्या. कारण की याचे जे नुकसान आहेत हे खूप मोठे होतात जर त्यांनी टर्म प्लॅन नाही केला. त्या पार्टीला जेव्हा कोणत्या गावात या कोणत्याही घरात डेथ होते तर समजून घ्या माझे आजूबाजूला माझे जर क्लायंट असतील त्या बाईला 50,000ची जर गरज आहे सगळी क्रियाक्रम करून देण्यासाठी तर रडण्यासाठी सगळेजण येतात पण त्याला आर्थिक श्रेय देण्यासाठी कोणीच. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि हे समाजाची शाश्वती सांगतो तुम्हाला की खूप कठीण आहे. म्हणजे सगळेजण रडण्यासाठी 50-200 लोक येतील पण त्याला पैसे देण्यासाठी कोण येणार. आणि हे पैसे देण्यासाठी जेव्हा ही पिढी काम करते तेव्हा आम्ही त्यांच्या घरी गेलो, 7.5 लाख रुपये दिले. चला काही ना काही त्यांचं 7.5 लाख रुपयात तर झालं, काय होत काय नाही, पण पैशाची किंमत आहे. त्यांनी त्या बाईंनी ते पैसे पूर्ण फिक्समध्ये केले. त्याच्या व्याजावर त्यांनी ट्युशना लावून कसं तिचं केलं. आज ते मुलं 7 वर्ष झाले त्या गोष्टीला आणि ते बी आता थोडे मोठे झाले आहेत. तर तेव्हा मला एक ध्यानात आलं की समाजात खरंच हे काम कठीण आहे पण हे करण्याजोगं आहे. त्यानंतर मी म्युच्युअल फंड इंडस्ट्री जॉईन केली. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये हे ध्यानात आलं की लोकांना पैसे बनवण्याचा मार्गच माहीत नाही. म्युच्युअल फंड काय आहे, SIP काय आहे. चला आता तर मी लोकांना अवेअरनेस वाढत आहे पण त्यावेळेस हे लोकांना माहीत नव्हतं. आणि हे सगळ्या गोष्टी करता वेळेस आम्ही मॅनेजमेंट करून देण्याचं काम आमचं एक आहे की लोकांकडून जे वेल्थ मॅनेजमेंट आहे हे समजवणं की हे आर्थिक शिक्षण किती जरुरी आहे. जसं तुम्हाला हे सांगितलं की ज्या बाईला 7.5 लाख रुपये तिथं त्याला 1 करोड येत होते. फक्त काय आहे, शिक्षण नव्हे. ज्या गरज नाही त्या 50-50 हजाराचे मोबाईल त्यांच्याजवळ आहे, त्यांच्या मुलांजवळ जे खर्च करायची गरज नाही ती आहे. आणि एक टर्म प्लॅन 20,000 रुपये त्याच्यावर वर्ष खर्च करू शकत ना तुम्ही. मग किती तुमचं आर्थिक शिक्षण किती कमी आहे. पैशाची नाही असं नाही आहे पण त्याच्यावर गरज नाही वाटत. आणि हे जेव्हा मी त्यांना पैसे दिले ना त्यांची जी खुशी होती त्या फॅमिलीची आणि त्यांचा जे मला आशीर्वाद मिळाला त्यावेळेस मला असं वाटलं की खरंच आर्थिक नियोजन करण्यासाठी मला 10-20 वर्षे बी लागले चालतात पण मी एक माणसाला जागू करेन. आणि हा विषय सर एवढा कठीण आहे की गोरख्याचं काम कसं असते, जागते राहू आणि कोणी जागत कोणीच नाही, तो काडी मारत जाते. सेम टू सेम माझं काम तसंच आहे. आणि मी प्रत्येक लोकांना जागते राहू म्हणतो. 20 जण असतील तर 2 जण जागतात. ते म्हणतात चला हे जर बा घरी कर दे मेरा काम, क्योंकि त्यांना माहिती आहे त्याचं. तर अशा तऱ्हेने मला त्याचं इन्स्पिरेशन भेटलं. सही, वा. आणि मग तुम्ही या क्षेत्रात मग मी म्हटलं त्याला हे क्षेत्र दादा आपल्याला लाईफटाईम मग मी ह्याच्यात कंटिन्यू आज इथं काम करत आहे. वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय 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 तर त्याच्यामध्ये आणि ते सामान्य माणसाला कसा त्याचा फायदा होतो. वेल्थ मॅनेजमेंटमध्ये सर खूप प्रकार आहेत. पहिलेच आम्ही त्यांचं जेव्हा आमचे जे क्लायंट्स असतात पहिले आम्ही त्यांची सगळं आत्तापर्यंत त्यांची किती असेट त्यांनी केलेली आहे, त्यांच्याजवळ लायबिलिटी किती आहे, त्यांच्यावर लोन किती आहे, त्यांच्या शिक्षणाचा खर्च किती आहे मुलांचा,
त्यांना खर्च किती लागते घर चालवण्यासाठी सगळं आम्ही त्यांची पूर्ण माहिती घेतो. त्याच्यानंतर पूर्ण ऑडिटच करता तुम्ही. पूर्ण ऑडिट केल्यानंतर आम्हाला हे ध्यानात येते की ते किती गुंतू शकते आणि त्याला वेल कधी जरूर आहे. म्हणजे आता कसं असते की आपल्या भागात आता असं झालेलं आहे की फॉरेनमध्ये शिक्षण शिकायचं आहे, या पहिलीपासून शिक्षण आज खूप महाग झालेलं आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी काय पालकांचा जो सगळा कल आहे फक्त शाळा निवडतानाच कल आहे. बरोबर. पण खरी परिस्थिती जर पाहिली सर तुम्ही तर असं आहे की ज्या पालकाची जसं तुम्ही झाले मी झालो, आज आपण आपलं जर शिक्षण पाहिलं तर आपण मराठी माध्यमातून शिकून आज आलो. करेक्ट, अगदी बरोबर. आणि आज आपण सक्सेस आहोत. पण आज ही जी पिढी आहे ही मराठी माध्यम खूप कमी, म्हणजे त्यांना जर फुकटमध्ये बी गव्हर्नमेंट देत असेल तर करायची इच्छा नाही. इच्छा नाही आहे. आणि मी प्रत्येक घरात जाऊन सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना पहिलीपासून तर 8वीपर्यंत शिक्षण हे तुम्ही तुमच्या घराच्या बाजूच्या शाळेत द्या आणि हा पैसा वेल्थ मॅनेजमेंटमध्ये लावा. आणि 8वीपर्यंतचा जो शिक्षण आहे प्राथमिक, हा जर तुम्ही मराठी भाषेत घेतला तर तुमच्या मुलांचा पाया खरंच पक्का होतो. आणि या तुमच्या माध्यमातून मी हे आपला विषय नाही आहे पण मी सांगू शकतो की हा विषय एवढा मोठा आहे सर की जे पालक आहेत ते कर्जबाजारी होत आहेत. किती पालक तुम्हाला मी असे दाखवतो की त्यांनी पहिली ते 8वीपर्यंत शिक्षण इंग्रजी माध्यमातून दिलं, नंतर पैसे खतम झाले आणि वापस त्याला काढलं आणि मराठी माध्यमामध्ये. म्हणजे तो मुलगा ना इकडला झाला ना इकडला झाला. तर माझं सगळ्यांना मी हे फॅमिलीज जेव्हा माझ्या होतात तर त्यांना मी जे हे आज गाईड करत आहे, आज किती IAS ऑफिसर आहेत तुम्हाला मी दाखवून देतो, ते मराठी माध्यमातून आज मोठे झाले. चला त्यावेळेस खर्च नव्हते पण आज सर खर्च आहे. कारण की पहिले कसं होतं 3 भाऊ आहेत, 3 भावाचा परिवार आहे. तर एका भावाला जर काही प्रॉब्लेम झाला असता तर 2 भाऊ पळून येत होते, तू काही टेन्शन घेऊ नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. पण आज जमाना बदलला सर. आज जे 2 भाऊ आहेत ते कर्जबाजारी आहेत, ते स्वतःचे होम लोन भरण्यात परेशान आहेत, त्यांची EMI आहेत. मग त्यांची मदत करण्याची इच्छा असून बी ते तुम्हाला करू शकत नाही. आणि लग्नाला का ते वेगळे होतात. हां, आणि लग्न झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे किती गंभीर परिस्थिती आज आहे. तर या सगळ्या फॉर्मॅटमध्ये जर आपण पाहिलं तर आर्थिक शिक्षण सर, ज्या फॅमिलीज आर्थिक शिक्षण माझ्यासोबत आहेत त्या म्हणतात की सर तुम्ही जर मला 20 वर्षापहिले मिळाले असते तर माझ्याजवळ किती पैसे असते. किती पैसे असतात. तर मला हे खूप चांगलं वाटते तुम्ही हे जे विचारलं, हे खरंच म्हणजे ह्या लोकांच्या लाईफमधला सगळ्यात मोठा खेळ आहे की त्यांना ते समजतच नाही की आपण काय करत आहोत. तर हे अशा पद्धतीने आम्ही वेल्थ मॅनेजमेंटचं एक शिक्षण आम्ही क्लासेस आम्ही कंटिन्यू करतो. आमचं टीम पूर्ण लागेल असते, सगळं मॅनेजमेंट आम्ही त्यांचं करून घेत असतो. आणि त्यांचे कोणतेही प्रकारचे हप्ते, जर लोनचे बी हप्ते असतील तर त्याची रिमाइंडर आमच्या ऑफिसमधून जातात की सर तुमची लायबिलिटी आहे, तुमचे हप्ते असतात, तुम्ही हे खर्च करा. म्हणजे एक CA जसा तुमच्याकडून तुम्हाला विचारल्याशिवाय सर मला काही करू नका, तसं आमचं काम असते. आम्ही आमच्या फायनान्शियल गोल लोकांचे तुटले नाही पाहिजेत, ते भटकले नाही पाहिजेत, म्हणून आम्ही कंटिन्युअस त्यांना बोलत असतो. तर याच्यावर आमचा हा बेस पक्का होत जाते आणि क्लायंट बी आमचे त्याच्यावर सॅटिस्फाईड होत जातात. अच्छा. म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय, ते काम कसं करतं, सर्वसामान्यांसाठी ते कसं उपयोगी आहे. म्युच्युअल फंडमध्ये सर कसं असते की म्युच्युअल फंडमध्ये पहा, एका कंपनीचा जर शेअर घ्यायचा असेल तर आज टाटाचा घ्यायचा असेल तर मिनिमम जर कोणत्या मोठ्या कंपनीचा शेअर आपण घेतो तर 1800, 5000, 10,000पर्यंत एक शेअर येतो. म्युच्युअल फंड हा त्याच्यातला मधातला पर्याय आहे. म्हणजे समजून मी 5,000चा एक शेअर घेऊ शकत नाही, मी 1000ची SIP देऊ शकतो. बरोबर. तर असे 10 जणांचे 10,000 रुपये गोळा करायचे आणि म्युच्युअल फंड कंपनी त्याचे बॉन्ड्स शेअरमध्ये हे पैसे टाकतात आणि त्याचे रिटर्न्स सर खूप म्हणजे चमत्कारिक रिटर्न्स होतात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगू देतो. आज माझ्या कंपनीला 15 वर्ष झालेले आहेत. अभिनंदन सर तुमचं. 15 वर्ष. आजच 2 तारीखलाच माझं 15 म्हणजे टोटल ते 15 वर्ष होऊन झाले. लोकांचं जे मनातलं जे प्रतिसाद आहे, आता एक उदाहरण तुम्हाला एक सांगून देतो की मी 5,000 रुपये महिन्याची SIP एक 15 वर्षापूर्वी एक टाकली होती. ते काकांचं वय होतं त्यावेळेस 48. त्यांनी मला सांगितलं सर मी 5 वर्षात पैसे काढू शकतो. मला काहीच हरकत नाही सर. पण त्यांनी रेग्युलर पैसे भरले. आज 15 वर्ष झाले पैसे काढले नाही सर. आज 1 शेअरच्या वरी त्यांची अमाऊंट मी तुम्हाला म्हणजे कारण त्याने टॉपअप बी घेतले, त्याच्यात लमसम बी घेतले होते. पण त्यांना म्हणजे आश्चर्यचकित झाले ते की सर 1 शेअरच्या वरी माझ्या मोबाईलमध्ये पैसा आहे आणि हे कशी जमा झाली मला समजत नाही. फक्त आम्ही त्याच्याकडून करून घेतले. कंपाऊंडिंगची जादू तर दिसतेच मान्य, पण तुमची बी शिस्तबद्धता लागेल ना. आता आम्ही तुम्हाला कॉल करत आहे तुम्ही मला म्हणत सर आज होत नाही, जरा तंगीच आहे, तर त्यांनी खरंच तर त्यांचा मी सत्कार घेणार आहोत. आणि त्यांनी अजूनही ते पैशाला हात नाही लावला. आणि त्यांचं जे स्वप्न आहे सर हे तुमच्या माझ्यासाठी शिकण्यासारखं आहे. त्यांनी मला सांगितलं की सर आता तुमच्या कंपनीला 15 वर्ष झाले तर मला तुम्ही या एक जे बी पैसे असतील त्याचे मला SWP करून द्या. आणि मला दरवर्षी एक फॉरेनची ट्रिप
माझी माझी आणि माझी बायकोची. कारण की मुलं खूप करोडो कमवतात, पण मला ते पैसा माझ्या काय कामाचा. मला कोणाला मागण्याची गरज नाही वाटत नाही, कारण की मी देत आलेलो आहे. आणि मी जर देत आलेलो आहे तर मी मागू कसा, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि मला खरंच एवढं फील झालं की मला सालं हे तर आपल्यावर लागू होते. हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं तर मी म्हटलं काका तुम्ही हे जे सांगितलं हे खरंच म्हणजे लोकांना म्हणजे शिकण्यासारखं आहे. त्याच्यानंतर त्यांची आज उद्याला आम्ही त्यांची SWP करणार आहोत. SWPमधून त्यांना दरवर्षी म्हणजे दर महिन्याला 50,000चं विड्रॉल मिळणार. व्हेरी नाईस. आणि ते त्यांची जी बी ड्रीम्स असतील ते पूर्ण करतील. पास 15-20 वर्षाच्या कालावधीमध्ये किती मोठी अमाऊंट जमा करून ते त्यांची लाईफ जगणार आहेत. आता ते रिटायरमेंटवर बी पूर्ण झालेलं आहे त्यांचं, 60 वर्षाचं रिटायरमेंट होतं त्यांना. तर त्यांचं म्हणणं हे एकच आहे की मला हे जे माझे पैसे आहेत हे माझे आहेत आणि मला कोणालाही मागायचं काम नाही पडणार. आणि जो सर्व्हिसमधला जो पैसा मिळणार आहे तो माझे मुलं त्याच्यावर डोळा ठेवून आहेत. आणि फ्रँकली बोलतात ते, तो माझा सर्व्हिसमधला पैसा माझा नाही, पण हा जो पैसा जमा केलेला आहे याच्यावर मी माझे आयुष्य जगू शकतो. नातवांना घरच्यांना काही जर आपण आणून दिलं तर त्यांचं बी आपल्यावर थोडंसं प्रेम राहते. जर आपण काहीच दिलं नाही तर आपली सून बी आपल्याला उभी करत नाही. त्यांचं क्लिअर बोलणं आहे. आणि मी हेच तुमच्या माध्यमातून आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या दर्शकांना हे सांगतो की तुम्ही निर्भर राहू नका. जर तुम्ही कोणाचे निर्भर राहाल तर तुम्हाला हे शक्य होणार नाही. तर आजपासून तुम्ही आर्थिक जोखीम जी बी असते तुमचं वेल्थ मॅनेजमेंट ते तुम्ही करा. मग अशी तुम्ही सांगितलं की SIP, तर नेमकं SIP म्हणजे काय, त्याचा फायदा कसा होतो? SIP म्हणजे सर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे नियमितपणे तुम्हाला गुंतवणूक करणे, त्याला SIP म्हणतात. म्हणजे तुम्ही एक तारीख आम्हाला सांगायची की सर मला 15 तारीखला माझे पेमेंट जमा होते, तुम्ही 16 तारीखला माझ्या खात्यातून डेबिट करत जा. 5,000 करा, 2,000 करा. SIPमध्ये काय फायदा होतो सर माहिती आहे का, की आज जसं मार्केट तुटलेलं असते, SIP नियमितपणे चालत असते तर 12 महिन्याचे 12 टाईपचे युनिट आपण खरेदी करतो. अच्छा. कधी जास्त करतो, म्हणजे कधी समजून घ्या 20 रुपयाची वस्तू आपल्याला 18 रुपयामध्ये मिळते. कधी मार्केट वाढेल असेल तर 20मध्ये मिळणार, 21मध्ये मिळणार. असं नियमित चढ उतार करत जे आपण जातो त्याच्यात युनिट्स आपल्याकडून खूप तयार होतात. आणि ते युनिट 10-20 वर्षांना जेव्हा आपण ती विकायला काढतो तर त्याची किंमत खूप असते. तुम्हाला उदाहरणासाठी सांगतो, SBIचा कॉन्ट्रा फंड मी विकला होता 2014मध्ये. 10 रुपयाला पर युनिट होता. त्यावेळेस मी असं समजा, जसं तुम्हाला मी सांगितलं की प्रत्येक लोकांना आपल्याला फोर्स करावं लागते की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही कॉन्ट्रीब्युशन करा. आणि लोक ऐकत नाही. काय आहे की एवढा मोठा चष्मा लागलेला आहे ना की स्वतःवर वेळ देण्यासाठी ते तयारच नाहीत. करायची इच्छा खूप आहे पण ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहेत की हे माझ्यावर येणार आहे. आणि तरी पण असे काही लोक असतात की ते तयार होतात, ठीक आहे सर तुम्ही म्हणता करून टाका. तर मी त्यावेळेस 2014मध्ये कोणाकोण लमसममध्ये 50,000 रुपये घेतले, कोणाची 5,000 रुपयाची SIP घेतली. सर 10 रुपये युनिट्स होता SBI कॉन्ट्रा. आज 2025 आहे. तुमच्या हिशोबाने सर त्याची किंमत किती असेल? एक 10 रुपये युनिटची किंमत किती असेल? आज त्याची किंमत मिनिमम म्हणजे मार्केट आता जर पडलेलं असेल तरी त्याची किंमत 380 रुपये आहे, नाही तर 400 रुपये. क्या बात आहे. पर युनिट. म्हणजे विचार करा 400 पट 10 रुपयाचे झाले तुमचे. म्हणजे विचार करा तुमचे जर 4 लाख असते तर ते किती झाले असते? करोडाने झाले असते. आणि ते लोक आज मला ब्लँक चेक देतात, सर तुम्ही जो बोलेंगे वो करेंगे. आणि आजही त्यांनी पैसा नाही काढणार. माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढी बी आपले लोक आहेत, मी तुम्हाला जसं तुम्ही मला पहिले सांगितलं, मी पिंपळे सौदागरमध्ये स्टॉल लावून मी लोकांच्या घरी जाऊन सोसायटीमध्ये कोणी आमच्या अंगावर कुत्रे सोडत होता, तर हे सेल्सवाले आहे इनको भगाव. त्यांना महत्त्व पटून देता आम्हाला नाके नऊ येत होते. पण कसं असते की जसे आपले 5 बोट आहेत तसेच लोक आहेत. तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे जसं तुम्ही मी आहे तर हे 5 बोटामध्ये जसं हे एक बोट सरळ आहे तसे सरळ लोक बी आहेत, अशी बी आहेत. याच्यावर सगळा संसार आहे. आणि अशातले सगळे लोक मिळाले आणि त्यामधून आम्हाला एवढं शिकण्यासारखं मिळालं की एका त्याच बिल्डिंगमधला माणूस आमच्यासोबत भांडणं करत होता की तुम्ही या बिल्डिंगमध्ये का आले. आणि एक दुसरा माणूस आला की तो आमच्यासाठी भांडणं करत होता, तो आमच्या ओळखीचा नव्हता, की नाही ये अच्छा काम कर रहे हैं, इनको दिखेवा मैंने. असं आम्ही जुळत गेलो सर. आणि तुम्हाला अक्षरशः सांगतो, म्हणजे खरंच ही फील्ड खूप कठीण आहे, कारण की लोकांना अवेअरनेस नाही. तुम्हाला मी सांगतो ना, दारूची दुकानावर तुम्ही कधी ऐकला का की दारू विकणारा कधी घरी गेला म्हणून? नाही, कधीच नाही. कधी तुम्हाला लाईफमधले हे उदाहरण मी शिकलेले. दारू विकणारा कधी जात नाही, त्याच्या दुकानावर किती आर्थिक मंदी होते त्याच्या दुकानावर गर्दी असते. म्हणजे तुम्हाला खराब वस्तू विकायचं काम नाही पडत, पण साला एक चांगली जर आपण सवय लावत आहे तर त्यासाठी किती तकलीफ येतात तुम्ही हे विचार करा.
मला खराब वाटते की दूध विकणाऱ्याला लोक 100 सवाल विचारतात. दूधमध्ये काय रे, पाणी काऊन आहे, म्हशीनं पाणी पिलं का? आणि तुमच्या दारूच्या दुकानात तुम्ही, म्हणजे तुम्हाला सांगतो सर, माझे काही क्लायंट दारूचे दुकानवाले बी आहे. त्यांनी मला 7 वाजताचा टाईम दिला होता सकाळी. मी 7 वाजता गेलो. 7 वाजता गेल्यानंतर ते आले नव्हते. ते येऊनच आले म्हणजे येऊनच राहिलो म्हणे. मी तिथं 5 मिनटं उभं राहिलो. तिथं 5-7 लोक होते. मला वाटलं हे स्टॉप आहेत गायचे. आणि 5-10 मिनटांनी ते आले. ते जसे ते गाडीहून तो मला उतरला टू व्हीलरहून की त्याने चाबी घेतली, सगळी उकळली, झाडू काढला. तो म्हणतो आम्ही बाहेर चहा घेतला. मग मी आमचं सगळं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं त्याच्यावर आमचं चर्चा सुरू होती. सगळं झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, म्हणलं सर यार तुमचा स्टॉप माना, मला कमाल आहे तुमच्या स्टॉपची. तर 7 वाजता हजर. तर त्यांनी सर जो उत्तर दिला ना, तुम्ही हसण्यासारखं उत्तर आहे. त्यांनी म्हणे सर भैया आपला स्टाफ नाही आहे. म्हणलं कसं काय? नाही म्हणे आपला स्टाफ आहेच नाही. म्हणून हे कोण? म्हणे हे आमचे ग्राहक आहेत. आणि सर त्यांनी, म्हणजे रिॲलिटी सांगतो तुम्हाला, सगळी दुकान साफ करून दिली, पैसे बी दिले, दारू बी पिली. आणि म्हणजे सर भाऊ काही काम आहे का, मी थांबतो अजून 2 घंटे. ते म्हणजे हे दिवसभर थांबते म्हणजे त्याला संध्याकाळी अजून एक आपण देऊ शकतो. म्हणजे ते एक दारूच्या बॉटलसाठी एक काय देत असेल ते, त्यासाठी तू दिवसभर बी थांबायला तयार आहे. आज आपली जी पिढी आहे, मी या पिढीला, नवीन पिढीला हे जे करतात ना, ह्याच्यावर शिकण्यासारखं आहे की आपण बरबाद कुठं राहिलो. आणि मी मॅनेजमेंट करता करता मी कुठं पोचणार आहे. मी जिथं जिथं पोचलो त्या फॅमिली आज सदृढ आहेत आणि त्यांच्या मोबाईल वॅलेटमध्ये आज 50 लाख 25 लाख रुपये आहेत. आणि ते म्हणतात सर तुम्ही आले म्हणून आज ही वेल्थ झालेली आहे. आता आम्ही ही वेल्थ, टी व्ही घे, फ्रीज घे, चला जी गरज आहे ती घ्या, पण जिथं जरूरत नाही ते बी जर घेतलं आपण तर ती वेल्थ खराब होते. तर असं आमचं मार्गक्रम आम्ही डेली करत असतो. फिक्स्ड डिपॉझिट आणि बॉन्ड्समध्ये काय फरक आहे? फिक्स्ड डिपॉझिटमध्ये सर कसं असते, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्हाला बँक एक 6% 7%चा एक बांधून घेते की सर तुम्हाला एवढं रेट ऑफ इंटरेस्ट मिळणार. बॉन्ड्स एक त्याच्या प्रकारे समजा जर गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये टाकले तुम्ही तर 9.5% इंटरेस्ट बी तुम्हाला मिळतील. हे असे 2 टाईपचे फंड्स असतात. पण बॉन्ड्स हे वेगळा विषय आहे, फिक्स्ड डिपॉझिट हा वेगळा विषय. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जर समजून घ्या तुम्हाला 2 महिन्यासाठी तुम्हाला काही लग्न कार्य आहे घरात, तर खूप लोक म्हणतात सर आम्हाला फिक्स्ड डिपॉझिटच पुरते. तर हरकत नाही, तुम्ही 5-6 महिन्यासाठी जर तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट ठेवू शकता. पण जर तुम्हाला वेल्थ करायची असेल तर तुम्हाला बॉन्ड्समध्ये बी पैसे तुम्ही टाकू शकता. आणि बॉन्डचे प्रकार असे आहेत की गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये पैसे जातात, गव्हर्नमेंट त्याचे लॉक इन असतात ते 5 वर्षासाठी, ते तुम्हाला तोडता येत नाही, म्हणून बॉन्ड्समध्ये थोडंसं इंटरेस्ट जास्त मिळतो. फिक्स्ड डिपॉझिट असं असते की तुम्ही कधीही तोडू शकता. तर फिक्स्ड डिपॉझिट आणि बॉन्डचे हे वेगळे प्रकार आहेत आणि या दोन्ही याच्यावर बेसवर लोक काम करतात. मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कधीपासून सुरू केलं पाहिजे? तुम्ही ज्या घरात आपण वावरतो त्यामध्ये आपण काय करतो की शिक्षणावर आपलं सगळ्यात जास्त फोकस असतं आणि असलं बी पाहिजे. ते लोक बी, जे मोठे लोक आज मोठे काहून आहेत त्यासाठी ते शिकण्यासारखं आहे की त्यांच्या घरात जर जन्म झाला लहान मुलाचा, त्यांना माहिती 20 वर्षांना हा आपल्याला उभं राहायला याच्यासाठी बिझनेस लागणार आहे. तर ते काय करतात की त्यांना आत्तापासून आर्थिक त्यांचं सुरू करून टाकतात नियोजन. आणि 20 वर्षानंतर पहिले त्याचा अभ्यासातला इंटरेस्ट पाहतात की हा किती एज्युकेशन करणार आहे. आणि मॅक्सिमम 99% बिझनेसवाल्याचे मुलं बिझनेसमध्ये येतात. त्याचं कारण काय आहे की ते त्यांच्या वडिलांनी त्याची सगळी सोय लावलेली असते. तो मग ग्रॅज्युएशन करते, जो बी त्याचं 12th एज्युकेशन करते आणि नंतर मग धीरे धीरे त्याचं बिझनेसमध्ये कारण की ऑलरेडी त्याच्या वडिलांची त्यांना माहिती आहे बिझनेसमध्ये पैसा किती येते. मग ते मोठा झाल्यानंतर त्याच्या लग्नाच्या पहिले ती ही जी ॲसेट त्यांनी बनवून ठेवली होती, जसं मी तुम्हाला म्हटलं जन्म झाल्यानंतर 2-3 महिन्यातच त्यांची नावानं म्युच्युअल फंड, पॉलिसीज हे सुरू करून टाकतात. आणि 20 वर्षानंतर तोच पैसा विड्रॉल करून त्याच्या नावानं 1-2 करोडची दुकान, त्याच्यात तेवढा माल, तेवढा पैसा उचलून ते करून टाकतात. आपण काय करतो, आपण त्याला शिक्षणासाठी पैसा लावतो आणि जेव्हा तो शिक्षणात समजा नाही नोकरीचं सगळ्यांना लागणं शक्य नाही तर मग तो बिझनेस करतो, तो आपण कर्ज करतो आणि 2 वर्ष दुकान चालवतो. आणि त्याच्यानंतर त्याची जी दुकान आहे ती, कारण की पैसा हा लोनचा असल्यामुळं तुम्ही त्याला 2 वर्षाचं दुकान उभी राहण्यासाठीच वेळ लागतो ना, कारण की ग्राहक तुमच्याजवळ एकदम येणार आहे का, तर हा दम खाऊ शकत नाही. आणि हा जेव्हा त्याची शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये त्याचं जी दुकानाची नेमके लोकांना माहीत पडते की इथं यार एक चांगलं दुकान आहे, तो मेहनत खूप करते पण तो त्या आर्थिक नियोजनाच्या कचऱ्यात सापडून जातो आणि ते लोनची लायबिलिटी, मग तो दुकान बंद करू. पण हेच उलटं पहा, ज्याच्याजवळ स्वतःचा पैसा स्वतःची दुकान होती तो बंद करणार आहे का? नाही. तो 5 वर्ष दम खाऊ शकते, एक गिराईक बी नाही आला तर.
कारण त्याचं आर्थिक नियोजन त्याने 20 वर्षा पहिलेच केलं. आपण म्हणतो की हे लोक मोठे का, अरे तुम्ही त्यांच्याकडून शिकण्यासारखं काय आहे ते घ्या ना. जर आज पूर्ण भारतात मी तुम्हाला सांगतो 5% लोकांजवळ एवढा पैसा आहे जेवढा 95% लोकांजवळ नाही आहे. जर गव्हर्नमेंट असा रूल काढला की 5% लोकांचा पैसा 95% लोकांचा वाटून द्या, तुम्ही पैसा तर वाटून दिला पण त्याची सवय थोडी वाटली. 5 वर्षानं हा जो 5% पैसा वाटला होता ना, हा वापस 95% लोकांचा पैसा वापस त्या 5% लोकांजवळ जाते. कारण की त्यांची सवय तीच आहे, तुमची सवय थोडी ती आहे. मग चांगल्या सवयी कशा लावायच्या ज्या आता 5% लोकांच्या तुम्ही म्हटल्या, तर त्या कुठल्या चांगल्या सवयी आणि त्या कशा लावायच्या? तर ते मी तुम्हाला सांगतो सर, माझ्यासोबत मी आता जसं तुमच्या माध्यमातून सांगतो की मला आर्थिक नियोजनासाठी जसं तुम्ही तुमच्यासोबत माझं काम आहे, तुम्हाला जर काय आर्थिक हे करायचं नियोजन करायचं असेल तर तुम्ही नाही का तुमच्या मित्राला म्हणतात तू एक काम कर, तू व्यास सरांना कॉल कर, त्यांचा टाईम घे, ते तुला सगळं करून देते. तर आम्ही रेफरन्स थ्रू आज माझ्याजवळ 25,000 फॅमिली आहे. क्या बात आहे, वा. 25,000 फॅमिली जोक नाही आहे. एक 25,000 फॅमिली सांभाळणं म्हणजे एक बँक 5,000 कस्टमर जर सांभाळत असेल तर परेशान होऊन जाते. हो, आम्ही 25,000 फॅमिली सांभाळतो. आणि सर पूर्ण 25,000 फॅमिलीमधला एकही माणसाचा बड्डे, एकही त्या माणसाच्या घरात त्यांची मुलगी कुठं आहे मला सगळं माहिती आहे. कारण की मी बिझनेस करत नाही, मी त्यांच्यासोबत मला माझ्या मनानं मी त्यांच्यासोबत जुळतो. आणि कारण सांगतो तुम्हाला, खरं एवढे चांगले लोक आहेत आपले, फक्त नियोजन चांगलं नाही, एवढे स्वभावानं चांगले आहेत. मला खूप जण प्रश्न विचारतात की सर आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात खूप जातीपातीचं राजकारण चालते, हा बिझनेस ह्या जातीचा आहे. मी म्हणतो सर हे फक्त व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर आहे. आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात खरंच सांगतो तुम्हाला एवढे चांगले लोक आहेत. आपले सगळं टोटल कोणताच माणूस खराब नाही, फक्त तुम्ही त्याच्यासोबत किती चांगले आहात ते खूप महत्त्वाचं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जसं तुम्ही माझ्यासाठी किती चांगले आहे, कारण की मी तुमच्यासाठी चांगला आहे म्हणून तुम्ही माझ्यासाठी चांगले आहात. ट्रू ट्रू. तर तुम्ही किती लोकांना ओळखता, तुम्ही दुरून जज करणं बंद करा. मी या फॅमिलीसोबत स्वतः आहे आणि मी माझ्या कंपनीचं ॲप आहे, मी पहिले डायरेक्ट मला न ओळखता कंपनीचं डायरेक्ट ॲप डाउनलोड करून ते लॉग इन करू शकतात. मी ती लॉग इन बंद करून टाकली. कारण काय झालं सर, त्याच्यात तो कस्टमर डायरेक्ट लॉग इन करून तो इन्व्हेस्ट करणं सुरू करत आहे, पण त्याची माझी ओळख नसल्यामुळं मी त्याला सजेशन बी देऊ शकत नाही देऊ शकत. तर तो त्याचे शेअर मार्केट म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये जे पैसे कमी जास्त होतात, तो मला ओळखत नाही. तर माझ्या कंपनीचं नाव डॅमेज होत आहे हे मला 6 महिन्यात ध्यानात आलं. हो, किंवा हे डायरेक्ट जे लोक जुळत आहेत हे डायरेक्ट जसं तुम्ही मला एकदा भेटले असल्यामुळं तुमची माझी जी बॉन्डिंग बनलेली आहे, तुम्ही मला जेवढं ओळखता तेवढं मला तिसरा माणूस नाही ओळखू शकत. तसं समोरासमोर जेव्हा आपण मिळतो ना, ती जी बॉन्डिंग बनते त्याच्यानंतर मला तुमचं सगळं आर्थिक नियोजन माहीत पडलं की तुमच्यावर एवढी लायबिलिटी आहे, तुम्हाला कशा प्रकारचे फंड्स तुम्हाला आम्ही देऊ शकतो, कसं तुमचे आर्थिक नियोजन करू शकतो, हे आम्हाला कधी समजणार तुम्हाला भेटल्यानंतर. तर डायरेक्टची लॉग इन मी बंद करून टाकली. माझे ॲप GSP वेल्थ म्हणून माझा ॲप आहे, त्यामध्ये डायरेक्ट तुम्ही सगळे प्रकारचे तुम्ही फंड्स घेऊ शकता. पूर्ण तुमची जे बी असेट असते ती सगळी आम्ही त्यांच्या ॲपवर दिसते. पण आमचा उद्देश काय आहे की आपल्याला लोकांना येणाऱ्या 15-20 वर्षांना जे मागच्या लोकांनी गलती केली, म्हणजे गलती केली सेन्स असं म्हटलं की लायबिलिटी त्यांना माहीत नव्हतं, आर्थिक नियोजन माहीत नव्हतं आणि जसं धकलं तसं धकवलं त्यांनी. जसं माझ्या वडिलांनी जेवढं त्यांच्याकडून झालं त्यांनी केलं, पण तुम्ही आता इथून तुमच्या पिढीला मागचे खर्च कमी होते कारण की तुम्हाला शिक्षणासाठी खूप पैसे कमी लागले, पण आज शिक्षणाचा खर्च वाढत आहे. तर त्याच्यावर या पिढीला माझं एवढं सांगणं आहे की तुम्ही तुमचं आर्थिक नियोजन चांगलं करण्यासाठी जरूर आमच्यासोबत बी संपर्क करू शकता. आणि तुम्हाला जर नियोजन करायचं असेल तर चांगल्या पद्धतीने नियोजन करा, कारण की हा विषय खूप गंभीर विषय असेल. तुम्ही तुमचा पैसा कसं का तुम्ही नवीन माणसाकडे देऊ शकता, नाही देऊ शकत. आणि तुम्ही तुमच्या कामातून किती वेळ काढू शकता म्युच्युअल फंडसाठी, नाही काढू शकत. तुम्ही त्याच्यात 2-2 तास पागल होण्यापेक्षा जो क्षेत्र तुमचं नाही आहे, बरोबर. जसं मला कपडे घ्यायचे असेल तर मला असं वाटते की तो दुकानदार माझा ओळखीचा आहे, मला माहिती आहे की हा आपल्याला मार्केटमध्ये माहीत असते की या दुकानावर वाजवी व्हावं लागतात, हे आपल्याला माहीत असते. त्याचे रिव्ह्यू आपल्याला तोंडी येतात. तर माझे बी तसंच आहे, माणसाचा सेन्स असते की नाही का, हा माणूस चांगला आहे, याच्याजवळ आपण देऊ. मी त्याला कधी असं माझे जेवढे बी माझे व्यापारी वर्ग आहे, कोणी असेल, मी जिथून बिझनेस करतो मी कधीच दिमाग लावत नाही. मी कशाला दिमाग लावू की तो कपडा कसा, मी त्याला म्हणतो सर भैया अच्छा कपडा दो, आपल्याला चांगलं 1-2 वर्ष निघले पाहिजे. मिडियम माणसाची काय सोच असणार, 1-2 वर्ष ते कपडा चालला पाहिजे, तू चांगला दे तुझ्याजवळ. आणि त्याचे संबंध चांगले त्याला माहीत असते की सर आपल्याजवळ रोज येतात, तर तो बी तुम्हाला फसवणार नाही. आणि मी त्याच्यात दिमाग जास्त लावणार नाही की कोणत्या कंपनीचा ब्रँडेड आहे ते तर आपल्याला समजतेच, पण त्याच्यातून त्याची बी
अभ्यास जास्त झालेला असतो ना, जेवढा त्या दुकानदाराचा अभ्यास आहे तेवढा तुमचा आहे का? तर काही भरोसा तुम्हाला ठेवावा लागणार आहे लोकांवर. तुम्ही सगळं जर करायला जासाल तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून थोडं नियोजनसाठी लोकांनी एक चांगला पर्याय आमचा बी आहे. आमचं कंपनीचं त्यांनी थोडंसं सर्च करा. आमची कंपनी खूप चांगल्या कंपनीचं नाव काय? GSV वेल्थ. GSV वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आमची कंपनी. तसं काय GSV म्हणजे हेच नाव ॲप आहे GSV वेल्थ म्हणून. पण हेच नाव तुम्ही का ठेवलं GSV वेल्थ? नाही, कसं आहे सर माहिती आहे का, मी प्रत्येक 25,000 फॅमिलीला मला ओळखतात. हां. तर माझं नाव काय? गिरीश ओके. सत्यनारायण. अच्छा. ओके. ज्यांना खरंच नियोजन करायचं असतं, जे सिरियस लोक आहेत, त्यांना आम्ही नियोजन करून बी देतो आणि त्यांना एकदा अनुभव आला की तेच ठरवतात की खरं तुमचं काम चांगलं आहे नाही. तर या पद्धतीने आमचं काम चालत राहते. आता हेल्थ इन्शुरन्स एवढा महत्त्वाचा आहे, तर तो काढताना काय काय गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे? हेल्थ इन्शुरन्स करताना हे ध्यानात ठेवायला लागते की आपल्याला आपल्या ज्या डिसीज आहेत, म्हणजे जर समजून घ्या तुम्हाला BP असेल आणि तुम्ही जर ते लपवली असेल कंपनीपासून, तर ते तुम्हाला भविष्यात क्लेमसाठी बाधा ठरू शकते. तुम्हाला जे काही 20 वर्षात जो काही त्रास झालेला आहे तो तुम्ही मेन्शन करा तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये. आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडताना खूप काही क्रायटेरिया असतात. खूप आता एवढ्या कंपनीज आहेत, खूप कंपनी की मी एका कंपनीचं नाव घेणं म्हणजे चांगलं नाही वाटणार. पण मला असं वाटते की हेल्थ इन्शुरन्स घेताना सल्ला घेतल्याशिवाय हेल्थ इन्शुरन्स घेऊ नये. कारण की काय आहे, तो कितीचा असला पाहिजे साधारण? 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 30 लाख? मी तर सजेस्ट करीन 10 लाखाचा मिनिमम घेतला पाहिजे कमीत कमी. आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये कसं आहे, जितका तुम्ही प्रीमियम घेता ना, जास्त घेता समेशोड, तेवढं प्रीमियम कमी येते. तर हेल्थ इन्शुरन्स हा 10 लाखाचा तर मिनिमम असला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्सचे फायदे तुम्हाला माहीत आहेत. मी तुम्हाला एक रिअल स्टोरी दाखवून देतो की हेल्थ इन्शुरन्समध्ये मी 2017मध्ये माझ्या एका क्लायंटचे म्युच्युअल फंडमध्ये 27 लाख रुपये झाले होते. फक्त त्यांची गुंतवलेली अमाऊंट होती 9,30,000. म्हणजे SIPच्या माध्यमातून त्याचे 9,30,000 जमा झाले होते आणि करंट व्हॅल्यू होती 27,30,000. त्यांचा मला कॉल आला की सर दवाखान्याचं काम आलेलं आहे. ते तर विड्रॉल त्यांच्या ॲपवरून, आमच्या ॲपमधून मी मारू शकतात. पण त्यांनी मला कॉल करण्याची त्यांना असं वाटलं सर की सर दवाखान्याचं काम आहे आणि मला नाही का हेल्थ इन्शुरन्स निघते का? आता टाईमवर हेल्थ इन्शुरन्स निघू शकते का सर? म्हणजे आता तुम्हाला तहान लागली, आता विहीर खोदायची, तसं विषय झाला तो. शक्यच नाही. मग मी त्यांना म्हणलं हेल्थ इन्शुरन्स सर मी तुम्हाला बोललो होतो 2 वर्षापासून, सॉरी ते तुमच्याकडे ध्यान दिलं नाही. आता मला ध्यानात आलं की दवाखान्यामध्ये हेल्थ इन्शुरन्ससाठी खरं किती चांगली प्रोसिजर आहे. एकही रुपया लागत नाही आणि हेल्थ इन्शुरन्समध्ये आपला क्लेम होऊन जातो. साधारण कुठल्या वयोगटानंतर कंपल्सरी काढलाच पाहिजे हेल्थ इन्शुरन्स? सर हेल्थ इन्शुरन्स मी म्हणतो आता वयोगट तर तुम्ही सोडून द्या. आता मी जर काढला तर मी माझ्या मुलाचा त्याच्यात कव्हर घेणारच आहे. हेल्थ इन्शुरन्स हा 0 to 100. क्या बात. हेल्थ इन्शुरन्स राहिलाच पाहिजे. खूपच छान गोष्ट दवाखान्यात सर किती खर्च, कधी कोणाला आणि आजार होईल सांगता येत नाही. आणि दवाखान्याचे खर्च किती महाग आहे. एवढं हायब्रिड झालंय आणि खूप महागाई झालेली आहे. आणि हेच मी सांगतो की जसं पार्टीनं त्या म्युच्युअल फंड तोडून मी त्यांना 12 लाखाचा विड्रॉल दिला, जे तुम्हाला उदाहरण सांगितलं. 12 लाखाचा विड्रॉल करून आम्ही त्यांची दवाखाना केला. सर ते 12 लाख रुपये आज त्याचे 5 पट पैसे असते, पण त्यांनी ते तोडले नसते. पण त्यांना गरज नव्हती, गरज ते दवाखान्याची पडली. पण ते जर हेल्थ इन्शुरन्स असतं तर तो पैसा तोडायचं काम नसता. हेल्थ इन्शुरन्सचा पैसा बी वाचला असता. पैसा तुमचा सगळा हेल्थ इन्शुरन्स कव्हर केला असता आणि म्युच्युअल फंडचे जे पैसे आज 12 लाख तोडले तुम्ही, त्या 12 लाखाची व्हॅल्यू आज 5 पट आरामानं असते. 60-70 लाख. कारण की कोविड नंतर 2017ची गोष्ट आहे. कोविड नंतर किती व्हॅल्यू वाढली, खूप व्हॅल्यू वाढली. ते म्हणतात मला की खरंच माझी गलती झाली. आणि आता त्यांना हेल्थ इन्शुरन्स काढला, पण त्यांना आता 4 वर्षाचं लॉक इन लागलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला रिटायरमेंट प्लॅनिंग लोक करत नाहीत. रिटायरमेंट प्लॅनिंग करताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, कसं केलं पाहिजे? रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी सर सगळ्यांना एक म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग जर करायचं असेल तर ज्या पालकांना 2 मुलं आहेत, मी त्यांना म्हणतो तुम्ही एक मुलगा अजून पाळा, एक SIP करा. सही. एक SIP करा. हे 2 मुलं तुम्हाला कामी येतील नाही येतील ते वरच्यालेच माहीत. पण ही SIP तुम्हाला कोणासमोरही हात फिरवायचं काम पडणार नाही. कारण सर आज जेवढा खर्च त्या मुलावर त्यांनी लावला, 10% नाही 2%चं बी रिटर्न देऊन राहिले का? जर या परिस्थितीवर त्याचे वडील आले तर 2%चं बी रिटर्न त्यांना मिळत नाही. मी त्यांना सगळ्या त्यांच्यासोबत चर्चा केली. म्हणजे काका तुम्ही पैसे टाकले कुठं? त्यांनी म्हणलं मी यांच्या शिक्षणासाठी लावलं, मग धंदा लावला, धंद्यात घाटा आला, दुसरा बिझनेस लावला, त्याच्यात घाटा आला, मी कर्ज केलं, मीच कर्ज फेडून राहिलो आणि माझ्यासोबत मुलगा सरळ बी बोलत नाही. त्यांना 2,000 रुपये देऊन मी गाडीत बसवलं. काका तुमच्या मुलाचा नंबर द्या.
डॉक्टर साहेबांनी त्याला फोनवर बोलले. ते म्हणे त्यांना खूप म्हणे यार तुम्हाला तकदीरवाले आहात, तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी किती केलं. त्याच्या 2 महिन्यानंतर त्याच्या मुलांनी ते डॉक्टर साहेब आले, त्यांचं सगळं बोलणं झालं आणि त्यांना पैसे कमी करून त्यांचं जे बी काही खर्च असेल ते डॉक्टर बाकीच्या सरांनी काहीतरी त्यांना माफ केले आणि ते करून दिलं. कारण की ही स्टोरी मी त्यांना एवढे म्हटलं सर 5-25 रुपये माझ्याकडून लागत असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी घ्या. कारण की खरंच त्यांचे बोलण्याचा बेभागपणा, जुने लोकांची कष्ट करण्याची जी पद्धत होती सर ती आपण नाही करू शकत. पण त्याचे उपकार तुम्ही आपण ठेवा. आणि हे कधी ठेवू शकतो जेव्हा तुमचं आर्थिक नियोजन चांगलं असेल. तुम्हीच जर तुमच्याजवळ पोळी खायला नाही आहे तुम्ही कुठून देणार त्यांना. करेक्ट. म्हणून मी सगळ्यांना एकच म्हणतो रिटायरमेंट प्लॅनिंग जरूर करा. आणि तुम्ही असं समजू नका की माझ्या हाती सगळं आहे. कारण की आज तुमचं माझं तुम्हाला सांगतो की तुमच्या हाती एक फॅक्टरी आहे, कंपनी आहे, तुम्ही त्याची सर्व्हिस व्हा. पण मला एक सांगा सर, तुमची मुलं आता 5 वर्षाचे आहे. 5 वर्षानंतर आणि तुमच्या वयाच्या 60 वर्षानंतर जेवढं तुमचं आज चालते 60 वर्षानंतर ती फॅक्टरी कोणाच्या ताब्यात राहणार आहे? मुलांची. तुम्ही चाब्या जर नाही बी दिल्या सर तर डुप्लिकेट चाबी बनवून ते तुम्हाला लाच मारून काढून देते. तुम्ही उदाहरण पाहता. बरोबर आहे. सिंगानिया सरांचं ते उदाहरण, ते रेमंडचे जे किती मोठे उदाहरण आहेत की त्यांच्या मुलांना त्यांना काढून दिलं. अरे मग आपण कुठं आणि एवढं कार्बन चढलेलं लोकांवर. ही स्टोरी सर मी त्यांच्या घरी घरी जाऊन सांगतो की सर तुम्ही करा. लोक आम्हाला बी पागल समजत असतील की साला लयच पागल करते. पण माझं एवढंच म्हणणं आहे, ज्या फॅमिली जागल्या आहेत ना त्यांचे माझ्यासोबत आज जर माझा मिस कॉल बी गेला ना तर त्यांचा मला 1 सेकंदात कॉल येते. आणि जो माणूस त्यांची माझी इन्व्हेस्टमेंट झाली नाही तो मला खूप सतवते. तो माझा फोन नाही उचलणार, मला कॉल मी करतो तो तुम्हाला अवॉइड करेन. काहून? त्याला त्याचं नियोजनमध्ये तू माझ्यासोबत आलेला नाही. पण ज्या फॅमिलीज माझ्यासोबत आज आहे सर 25,000 फॅमिली, मी जर एक मेसेज टाकला की आपल्याला या टाईमवर आपल्याला संडेला आपल्याला इथं जमा व्हायचं सगळ्यांना, तर सर खरं सांगतो 90% लोक जमा होतात. वा. कारण की त्यांचं आर्थिक स्वातंत्र्य एवढं जबरदस्त झालेलं आहे. आणि पैसा जर असला ना तर सगळ्या गोष्टी होतात. ते म्हणतात ना की तुम्हाला सगळे काही देऊ शकतात पण पैशाचं सोंग जमत नाही. जसं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे की रिटायरमेंट प्लॅनिंग केलं आजच्यापासून मी म्हणतो ना, माझ्याकडून जर एक शब्द बी जर लोकांच्या कानावर पडला तर मला खूप चांगलं वाटेल की चला लोकांनी आर्थिक नियोजन जसं केलं तसं रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी बी एक नियोजन करा. आणि तुमची एक SIP म्हणा, जसं तुमचं जे नीड्स आहे तुम्ही त्या हिशोबाने ठरवू शकता. आणि आम्ही तर सल्ला देण्यासाठी तयार आहोत. जीवन विमा म्हणजेच लाईफ इन्शुरन्स निवडताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे? जीवन विमा निवडताना तुम्हाला एकच गोष्ट ध्यानात घ्यायची की तुमची लायबिलिटी किती आहे. समजून घ्या माझ्यावर होम लोन लोक करतात, त्यांचं 50 लाखाची लायबिलिटी आहे. तर मी म्हणतो 1 करोडचा टर्म प्लॅन पहिले घेऊन घ्या. म्हणजे जीवन विमा म्हणजे आपल्याला जर काही झालं तर हे लोनचा पैसा फिटल्या गेला पाहिजे आणि एक्स्ट्राची अमाऊंट आपल्याजवळ राहिली पाहिजे. जसं 50 लाखाचं जर लोन असेल तर तुम्ही 1 करोड 1.5 करोडचा टर्म प्लॅन कंपनीला मागा. कारण की तुमच्या इन्कमनुसार तो टर्म प्लॅन मंजूर होतो. असं नाही की तुम्ही मागितलं तुम्हाला मिळाला, असं नाही होत. तो तर कंपनी ठरवणार आहे की तुम्हाला तुमची इन्कम टॅक्स किती आहे, तुमची लायबिलिटी किती आहे, त्याच्यावर तुमचा जीवन विमा ठरवतो. पण खूप काय होतं सर, जीवन विमा तुम्हाला असं वाटते, मी माझ्या याच्यात पाहिलेलं आहे की एवढे कमी लोक आहेत की त्यांचं जीवन विमा बी आहे. खूप कमी लोकांचा आहे. कोणीच असं समजायला तयार नाही की मी मरणारच नाही, लाईफ टाईम इथं राहण्यासाठी आलो. आणि म्हणून ह्या प्रॉब्लेम्स तयार होतात. जीवन विमा आजच्या म्हणजे झाकधुकीच्या जीवनात किती डेथ वाढून राहिले तुम्ही पहा. रोजचे डेथ क्लेमचे रेशो किती येत आहेत. कंपनी टर्म प्लॅन देण्यासाठी भीत आहे कारण की डेथ क्लेम वाढत आहे. तर जीवन विमा खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि जीवन विम्यांचं महत्त्व हे येणाऱ्या समय आणि येणारा जो टाईम आहे त्याचा अजून लोकांना समजत नाही. ज्यांच्या घरात जीवन विम्याचा पैसा मिळालेला आहे तुम्ही त्यांना विचारा की जीवन विमा किती जरुरी आहे. तर जीवन विमा हे त्याची किंमत लावू शकत नाही आपण. जीवन विमा आपल्या फॅमिलीसाठी करून ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कोणतं करायचं काय करायचं हे तर तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंगवर खेळ आहे. पण पहिले तुम्ही अवेअरनेस घ्या की आपल्याला करायचं आहे. आम्हाला बी जर गाईड्स कोणी मागत तर आम्ही जरूर त्यांना सहकार्य करतो. पण ह्या गोष्टी जेवढं तुमच्या एका लाईफमध्ये जगण्यासाठी जसं तुम्हाला हवा पाण्याची गरज आहे तसं जगण्यासाठी तुम्हाला जीवन विमा हे कंपल्सरी आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं आहे की लायबिलिटी तुमच्या फॅमिली मेंबरची एवढी वाढलेली आहे, तुमच्या भावाची वाढलेली आहे, तुमच्या घरातल्या तुम्हाला कोणीच मदत करू शकत नाही. मदत करण्यासाठी तुम्हाला जीवन विमा आहे. आपल्याला काय होणार नाही, गोष्ट शाश्वती आपण देऊ शकत नाही. त्याच्यावर आय थिंक लोन पण मिळतं वाटतं तुम्हाला जर गरज पडली. हां, ते बी तुम्ही करू शकता. आणि लायबिलिटी जर आपली जर कोणी घेणारा असला म्हणजे जीवन विमा कंपनी जर उद्या गॅरंटी घेणारी असली
की सर तुम्हाला जर काही झालं डेथ झालं तर तुमच्या फॅमिलीला आम्ही 1 करोड रुपये देतो. तर तुम्हाला सोसायटीमध्ये लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. लोक तुम्हाला पैसे बी उधारतात. जर तुमच्याजवळ 2 रुपये येणार नसेल तर तुम्हाला 5 रुपये बी कोणी देत नाही, 8 आणे बी कोणी देत नाही. एवढी सोसायटी डेंजर आहे, कारण की सगळ्यांचे मेहनतीचे पैसे आहेत. कोणाला वाटते माझा पैसा दिला तर तो वापस आला पाहिजे, हो चाहे तुम्हाला व्याज नका देऊ, पण लोक हे विचार करतात. मी तुम्हाला सांगतो, एक डेथ क्लेम झाला आणि डेथ क्लेम झाल्यानंतर त्याची जे हे म्हणजे त्याला ते नेण्याचा प्रोग्राम असते ना, त्या लेडीजजवळ पैसाच नाही. म्हणजे कसं ते माणूस करून झाला आणि तिच्याजवळ जेव्हा हे डेथ झालं, सगळं झालं, रडायला सगळेजण आले आणि तिथं जे खर्च लागणार होता 5-10 हजार रुपये तिचं स्मशानभूमीत, तर ते आता कसं असते, करणारा किती करीन हो, पण ते त्या बाईला आला पैसे दे 10, तिचं 5 रुपये नाही. तर सर सोसायटीची खरी कंडिशन मी त्या दिवशी पाहिली. मला कॉल आला आणि मी जस्ट एअरपोर्टवर होतो. मी त्या दिवशी मी बाहेर देशात जाणार होतो, माझी कॉन्फरन्स होती. तिथं मला फोन आला की असं असं डेथ झालेलं आहे, या पार्टीचे पॉलिसी नंबर्स मी देतो, फक्त मला सांग त्याच्या पॉलिसीचे पैसे मिळतात का. मला झालं काय, मलाही मला एवढं सांगतो आणि किती मिळतात. तर सर मी एअरपोर्ट होतो, माझ्या टीमला मी कॉन्टॅक्ट केला, सगळं स्टेटस चेक केलं. त्या माणसांनी 3 पॉलिसीजमध्ये कंटिन्यू पैसे भरले होते. त्यांना 8-8.5 लाख रुपये मिळणार होते. मी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्याला 50 रुपये त्या बाईला दिले. सांगायला मॉरल ऑफ द स्टोरी काय आली याच्यातून, की लोक तुम्हाला पैसे देतील, पण तुमची शाश्वती काय आहे. लोक हे पाहते, ही बाई कमवत नाही, ही कुठून पैसे आणणार आहे. किती म्हणजे उद्धार काढले असेल की चला बा काही नाही, फुलाची पाकळी त्या माणसाने करून ठेवली. जर ते पैसे नसते भरले, ती जर लाईफ झाली तर ते पैसे मिळाले नसते त्यांना. तर ते 50,000 बी दिले. आज ते पैसे आल्यानंतर तिनं त्या वेळेस पैसे डिपॉझिट केले, त्याच्यावर त्याचा संसार चालू आहे. चला जे काही येतील त्याच्या भरोशावर, जर खिशात 10 रुपये जर असले सर, तर आपण 2 किलोमीटर दूर जाऊ शकतो. खरं. पण जर खिशात 10 रुपये बी नसले ना, तर तुम्ही घराच्या बाहेर बी निघू शकत बाहेर पण कारण की त्या 10 रुपयाची जी आपल्या म्हणतात हिंमत, ती 10 रुपयाची हिंमत असते आपल्याजवळ. आपल्याला माहिती आहे, चला काही झालं तर 10 रुपये आहे, रिक्षा धरून कुठेही पळू शकतो 10 रुपयात. तर ते 10 रुपये तुम्ही घरी तसेच घेऊन यायचा, पण त्याच्या हिमतीनं सगळं काम करून घ्यायचा. तर तसं त्या बाईने केलं. आणि हे सगळ्या प्रत्येकाची स्टोरी आहे. फक्त मी तुम्हाला ही स्टोरी काऊन सांगली, कारण की हे असं घडते. तर या जीवन विम्याचं महत्त्व तुम्ही याच्यावरूनच ठरवून घ्या किती महत्त्वाचं आहे. जनरल इन्शुरन्स म्हणजे काय आणि त्यात कुठले कुठले प्रोटेक्शन मिळतात आपल्याला. जनरल इन्शुरन्समध्ये कसं सर, जसं वाहनाचा विमा असतो तो जनरल इन्शुरन्समध्ये येतो. जनरल इन्शुरन्सचे खूप प्रकार आहेत. जनरल इन्शुरन्समध्ये अपघाती विमा बी जनरल इन्शुरन्स हा धरला जातो. अच्छा. तर जनरल इन्शुरन्स घेताना एकच सांगणं आहे की तुम्ही जे तुमची जनरल इन्शुरन्सचे सिस्टम्स आहे, जसं हेल्थ इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स, त्याचं तुमच्या आराखड्यामध्ये, जसं आमचं जे ॲप आहे त्याच्यात आम्ही जनरल इन्शुरन्सचा एक स्पेशल म्हणजे रिमाइंडर येते की तुमच्या जनरल इन्शुरन्सचा हा विमा 30 दिवसाच्या पहिले रिन्यू करून घ्या. ओके. तर तसं तुम्हाला ते महत्त्वाचं आहे. जनरल इन्शुरन्स हा एक विषय खूप मोठा आहे आणि तो जनरल इन्शुरन्स हा सगळ्याचं काम नाही, कारण की तो कंपल्सरी आहे, सगळ्यांना माहिती आहे. टॅक्स सेव्हिंगसाठी कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि त्याचा लाभ कसा मिळतो. टॅक्स सेव्हिंगसाठी सर मी तुम्हाला सांगतो, टॅक्स सेव्हिंगसाठी ELSS स्कीम असतात म्युच्युअल फंडमध्ये, खूप जबरदस्त असतात. 13-14%, 10%च्या वरील रिटर्न्स मिळतात त्याचे, आणि त्याच्यावर टॅक्स सूट भेटते आपल्याला. पण आता टॅक्स सूटसाठी जे कंपनीमध्ये काम करतात, जे जॉब्स करतात, त्यांना टॅक्स बचत करण्याचे खूप इंटरेस्ट असतात. त्यांना ELSS फंड असतात, फंड खूप आहेत. ते आम्ही सजेस्ट त्यांच्या गरजेनुसार करतो. तर ELSS स्कीममध्ये तुम्ही टाकू शकता. इन्शुरन्स प्रोडक्टमध्ये बी तुम्हाला टॅक्स सूट मिळते, ते बी तुम्ही करू शकता. जसं टर्म प्लॅन घेतला त्याच्यावर बी तुम्हाला टॅक्स सूट मिळतेच. पण सेव्हिंगचा जर विचार केला आपण, तर ELSS फंड जे आहेत म्युच्युअल फंडमध्ये, तुम्ही ते घेऊ शकता. ते चांगले फंड, त्यांना रिटर्न बी चांगले देतात. आणि फक्त त्याचं एकच असते की ते फंड्स तुम्हाला 3 वर्षापर्यंत लॉक इन असतात, ते तुम्हाला तोडता येत नाही. बरं. तर हे ध्यानात ठेवावं लागेल तुम्हाला. ELSS फंड निवडताना ह्याच गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे की आपल्याला ते विड्रॉल करताना 3 वर्षाची कालावधी म्हणजे लॉक इन पिरियड असते, म्हणून ते तोडता येत नाही. बाकी म्युच्युअल फंड कसे असतात तुम्ही कधीही तोडू शकता, पण ELSS स्कीममध्ये तसं तोडता येत नाही. त्याला लॉक इन असतात 3 वर्षासाठी. तर त्याच्यावर सूट मिळते आपल्याला. त्याच्यासाठी त्यांचे काही नियम असतात, म्हणून ते आपल्याला पूर्ती करायला. ज्यांचं लॉंग टाईपचा विचार केला आहे त्यांना 3 वर्षाचा विषय छोटा आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं घर घेणं, तर त्यासाठी लोन तर करावंच लागतं. बरोबर. तर होम लोन घेताना काय काय तयारी केली पाहिजे. सर मी तुम्हाला सांगतो, होम लोनचं आमचं स्पेशल माझी टीम
4 लोकांची माझी किती लोकांची टीम आहे तुमची? सर माझी तशी तर टोटल 7 म्हणजे 7 लोक माझं म्युच्युअल फंडचं पूर्ण माझं बॅकअप सांभाळतात आणि 3 लोक बाहेरचं काम सांभाळतात म्हणजे 10 लोकांची व्हेरी टीम आहे. नाईस. तर हे जे होम लोन आहे हा खूप मोठा विषय बी होम लोनचा बी आहे. होम लोनमध्ये मी कशी प्लॅनिंग करतो तुम्हाला एक सांगून देतो. होम लोन जर समजून घ्या सर तुम्ही 20 लाख रुपयाचा केलं तर आम्ही त्यांना आमच्या वेल्थ मॅनेजमेंट हे आमच्या रक्तात आहे की आम्हाला माहिती आहे वेल्थ मॅनेजमेंट किती जरुरी आहे. तर जर कोणी 20 लाखाचं लोन केलं तर आम्ही त्याला 4,000ची या 3,000ची KCP लावून देतो. अच्छा. 20 वर्षाचं होम लोन आहे तर त्याचे 20 वर्षात समजून घ्या त्याची EMI 18,000 धरू आपण. 18,000 रुपये मंथली EMI. तर मी त्याला एक म्हणतो की तू असा समज तुझी EMI 22,000ची. 20 वर्षानंतर त्याचे 20 लाखाचे त्याला 42 लाख रुपये भरावे लागतील असं समजा तुम्ही. म्हणजे डबलच्या वरीच जातात. म्हणजे जेवढे तुम्ही काढले त्याच्याहून बी जास्त तुम्हाला होम लोनमध्ये द्यावं लागतं 20 वर्षाच्या कालावधीत. आणि 4,000ची KCP देऊन देतो. 1 या 2 असे तुम्ही फंड आम्ही देतो त्यांना. 20 वर्षानंतर सर त्यांचे किती चालले बँकेला समजून घ्या 20 लाखाचे 42-43 लाख रुपये त्यांना व्याजासहित जाते. पण हे जे 4,000 रुपये SIP मध्ये चालले हे त्याला 50 ते 60 लाख रुपये काढून देतात. म्हणजे त्याचं घर बी त्याचं नील झालं. त्यांना EMI जी भरली त्याच्याहून जास्त पैसा त्याला SIPच्या माध्यमातून त्याला वापस दिला. आमचं म्हणणं कसं आहे की आपला मानवी स्वभाव असा आहे की काही मिळते ना तर माणूस त्याच्यात पैसे टाकण्यात मजा येते. पण टर्म प्लॅनमध्ये काय होते टर्म प्लॅन लोक भरतात 2 वर्ष भरतात आणि बंद करून टाकतात. पण कोण मरणार आहे आणि बंद करून टाकतात. कारण की भारतीय लोकांची सिस्टीम अशी आहे की काही मिळते तर त्याच्यात मजा येते त्यांना. म्हणून आम्ही हे कन्सेप्टनुसार काम करतो. 18,000 बी तो भरू शकला असता आणि 22 बी भरू शकला असता पण त्याला गाईडच कोणी केलं नाही तर मग ते 18 कटून झाले कटत आहे. पण ते 4,000 आम्ही त्याचे जबरदस्ती घेतले तर त्याचे 60 लाख रुपये त्याला म्युच्युअल फंडातून बी मिळाले आणि त्याची होम लोन त्याचं पूर्ण होम लोनचा जो कसर आहे त्यानं या चक्रवाढ व्याजाने त्याला काढून दिलं. तर अशा पद्धतीने आम्ही होम लोनचं त्यांना नियोजन करून देतो. होम लोन हा सगळ्यांनाच लागते आणि हा खूप मोठा विषय आहे. तुम्ही चांगला केला की हे प्रश्न तुम्ही मला विचारला कारण की हा या गडबडीत सुटून जात होता. होम लोन हा सगळ्यांनाच जरुरी आहे. कोणी फ्लॅट घेते आहे तर कोणी स्वतःचं घर बांधत आहे पण आखरी लोन तर त्याला बँकेकडूनच घ्यावं लागते. बँकेकडून घ्यावं लागतं. तर त्या बँकेचा जो व्याज आहे तो किती % झाला आणि तुमचा जो SIP आहे तो तुम्हाला तो व्याजाची भरपाई करून देते. म्हणून मी त्यांना हे आर्थिक नियोजन आम्ही करून देतो आणि याच्यात खरंच खूप चांगली सिस्टीम आहे. आणि या प्रकारेच होम लोनची तुम्ही सगळ्या जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना मी सांगतो की तुम्ही या प्रकारे तुमचं होम लोनची बांधिलकी ठेवा म्हणजे तुम्हाला होम लोन भरण्यात मजा येईल. नाही तर असं नाही होणार की व्याजच खूप चाललं. असं माझ्या जेवढे मी लोकांना हे असं करून दिलेलं आहे ते खुश आहेत. ते म्हणतात सर आपल्या होम लोनचं पूर्ण पैसा निघून जाते तेच मला सांगतात. कारण की त्यांना त्या ट्रॅकवर टाकण्याचं काम आम्ही करतो. जर कोणी जबरदस्ती करत नाही जसं कोणी गुरु नसलं तर तुम्ही ते काम करू शकत नाही. आणि प्रत्येक लोक काय करून स्वतः सगळं करायची करून राहिले त्याच्यात तुमचं आर्थिक नियोजन पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही लाईफमध्ये जर तुम्हाला मोठं व्याज असेल तर तुम्ही एक कोच ठेवा. वाहन विमा घेताना कोणत्या चुका साधारण टाळायला पाहिजे? वाहन विमा घेताना काय होते सर माहिती आहे का वाहन विमा खूप लोकांची असे क्लेम रिजेक्ट होतात. पहा की वाहन विमा घेताना तुम्ही त्याच्यावर कोणते रायडर्स घेतलेले आहेत ते पहिले तपासा. कारण की वाहन विमा हे एक नुसतं विमा नाही आहे. तुम्हाला सस्त्यात मिळते म्हणून तुम्ही काही रायडर कमी केले तर तुम्हाला त्याची भरपाई नंतर जेव्हा क्लेम येते तेव्हा ते काढून देत नाही. म्हणून त्याचे झिरो डेप एक असा प्रकार असेल ज्या झिरो डेपमध्ये फुल म्हणजे बंपर टू बंपर म्हणतात त्याला त्या वाहनाचा पूर्ण म्हणजे जो पैसा लागेल बंपर टू बंपर तो सगळा तुम्हाला मिळेल. पण काही लोक काय करतात सस्त्याच्या चक्करमध्ये त्याचं कपात करून घेतात. प्रीमियमची 20% कमी घेतात आणि जेव्हा क्लेम येते तेव्हा ते 20%, 30%, 40% कमी मिळतो. तेव्हा त्यांना ते 2,000चे 2 लाख रुपये जेव्हा कमी मिळतात तेव्हा समजते की हे वाहन विमा मी घेताना किती मोठा विषय आहे. आणि वाहन विमा सगळेजण कंपल्सरी घेतात. नवीन गाडी घेतली तर झिरो डेपच घेतात. पण नंतर लोकांना जेव्हा रिन्युअलचा टाईम येते तेव्हा जीवावर येते की साला खूप पैसा चालला पण त्याला कमी करण्याच्या चक्करमध्ये ते त्यांचे नुकसान करून घेतात. तर ह्या गोष्टी तपासून पहा की तुम्ही कोणते रायडर घेतलेले आहेत आणि कशा प्रकारचे ते रायडर आहेत ते काय आपल्याला भविष्यात क्लेममध्ये प्रॉब्लेम देतील हे सगळे तपासून तुम्ही वाहन विमा घ्या. इमर्जन्सी फंड किती असला पाहिजे आणि का ठेवला पाहिजे? तर इमर्जन्सी फंड ही त्याच्यातलं खूप मोठा बेसिक आहे की 20,000 रुपये हा इमर्जन्सी फंडमध्ये तुम्ही ठेवलेच पाहिजे. म्हणजे इमर्जन्सी फंड काहून असला पाहिजे की जर समजून घ्या तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये आपण कसे पैसे ठेवतो तसे सेव्हिंग अकाउंटचे पैसे याच्यात ठेवा. इमर्जन्सी फंडमध्ये पैसे ठेवा. जर समजून घ्या 1 वर्षात तुम्हाला पैशाचं काम पडलं तर हे जे दुसरे जे फंड सुरू आहेत ते आपल्या प्लॅनिंगचे गोल आहेत. कोणी युरोप जाण्यासाठी प्लॅनिंग करतो, कोणी रिटायरमेंटचं प्लॅन करतो,
कोणी आपल्या आयुष्यातल्या मुलांच्यासाठी ते प्लॅन SIP करतो. मग ते तोडायला तुम्हाला पुरणार नाही, कारण की ते तुमचे स्वप्न आहेत आणि ते जर तुम्ही आज ब्रेक केले तर मुलाचे स्वप्न थोडी ब्रेक होणार आहेत. म्हणून इमर्जन्सी फंड हा ते तुटला नाही पाहिजे म्हणून इमर्जन्सी फंड ठेवलेला आहे, की जर तुम्हाला तत्काळ गरज पडली पैशाची नीड तर इमर्जन्सी फंड तोडल्यानंतर तुमचं काही नुकसान होत नाही. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणि ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये याच्यात फरक काय आहे आणि तुम्ही तरुणांना, आजचे जे तरुण पिढी आहे त्यांना काय सल्ला द्याल? सर हे पहा, आजच्या जमान्यात मी तर जेव्हा हे ऑनलाईनचं खूप फॅट कमी होतं, जेव्हा म्युच्युअल फंड हे पेपरवर लिहून आम्हाला AMCमध्ये द्यायचं काम होतं, तेव्हापासून मी म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. आज सगळं ऑनलाईन झालेलं आहे. आणि आज किती लोक असे आहेत तुम्हाला मी दाखवून देतो, या ऑनलाईनच्या मार्फत किती लोकांना गंडा लागलेला आहे. आज गव्हर्नमेंट जेव्हा रिंगटोन वाजते आपली फोनची तेव्हा ती कॅशियर वाजते. काऊन वाजते? की कोणतेही ऑनलाईन टिप्स घेताना ओळखीच्या माणसाकडून या तुम्ही त्याच्यावर ट्रस्ट करू शकता, अशाच माणसाकडून तुम्ही इन्व्हेस्टमेंट टिप्स घ्या. त्याचं कारण का पडलं? कारण की ऑनलाईन हे सेफ नाही आहे, हे गव्हर्नमेंटला माहीत झालं. बरोबर. कोणत्याही प्रकारचं ऑनलाईन कोणतीच प्रकारची घेऊ नका. मी तुम्हाला एकच सांगतो सर, की अशा किती फॅमिलीज आहेत त्यांनी बर्बाद झालेले आहेत. 15-15 लाख रुपये त्यांनी त्यांचे खतम झालेले आहेत, खात्यातून गेलेले आहेत. आजपर्यंत त्याचा पत्ता लागला नाही, कारण की अवेअरनेस नाही आहे लोकांमध्ये. आणि ऑनलाईन का घ्यावा आणि आमच्याकडून मी म्हणजे माझ्याकडून घ्या, या तुम्ही तुमच्या लेवलनुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठून करायचं. नियोजन तर करायचंच आहे. आणि आम्ही काय करतो सर, की ऑनलाईनमध्ये कस्टमरला जी आपली लिंक येतात त्या लिंकवर ते क्लिक करून ते काय करतात, ऑनलाईनवाले त्यांचे पैसे गायब करतात. चला काही गायब नाही करतील, पण ते तुम्हाला सल्ला देऊ शकत नाही. तुमच्यासोबत त्याची बॉन्डिंग होऊ शकत नाही. तुम्ही फिजिकल सल्ला घेतो. तुम्ही रोबोट आहात, रोबोट नाही आहे, कोणताच माणूस रोबोट नाही. मला सांगा, जर मी आज म्युच्युअल फंड डायरेक्ट कंपनीकडून घेत असेल, कोणत्याही ऑनलाईनच्या ॲपमधून घेत असेल, मी हे पाहतो की मला 10 पैसे कमी लागत असतील. पण तुमचं एवढं मोठं नुकसान तुम्ही करता 10 पैशामुळे. येणाऱ्या भविष्याचं जे तुमचं नुकसान आहे ना, कारण की जर तुम्ही त्या फिजिकली आज जसं माझ्या फॅमिलीज माझ्यासोबत टचमध्ये आहे, तशा प्रत्येक फॅमिलीसोबत आम्ही टचमध्ये राहतो आणि त्यांची नीड्स काय आहे हे आम्हाला समजते आणि त्यानुसार आम्ही त्यांना सल्ला देतो. आणि ऑनलाईनमध्ये काय होते, एक रोबोट कसं चालवतो तसं तो सिस्टीम चालवतो, त्याच्यात तुमची बॉन्डिंगच म्हणत नाही. तो तुम्हाला सिस्टमॅटिक दाखवतो, असं करा, असं. पण मला सांगा सर, ऑनलाईनमध्ये हे जे रोबोट चालवतो हे सिस्टीम लावलेली असते की हे दाखवल्या जाईल. त्याच्यात काय होते, त्याची जी दिशा आहे ती भटकून जाते. तर आम्हाला आता एवढा म्हणजे बॉन्डिंग बनवून ठेवावं लागते की जेव्हा नवीन कोणती फॅमिली येते तर काय दुसऱ्या प्रोग्रामच्या वेळेस ती पहिलेच आम्हाला सांगतो की सर आम्हाला या फॅमिलीसोबत जेव्हा प्रोग्राम नाही तर या बॅचमध्ये आम्हाला टाकायचा. म्हणजे विचार करा, अवेअरनेस प्रोग्रामसाठी बॅच बनवायचं काम आम्हाला पडतो. विचार करा आमची बॉन्डिंग किती चांगली आहे आणि त्या लोकांना किती मजा येते त्याच्यात. मला काही कोणाला फसवायचं नाही आहे आणि मला एका दिवसात काही श्रीमंत व्हायचं नाही. मी सगळ्या फॅमिलीला सांगतो की आपला जो टाईम आहे ना, 10-15 वर्ष आपला जो टाईम आहे, एवढा पैसा होतो सर. माझ्या प्रत्येक फॅमिलीला मी एक स्वप्न दिलेलं आहे सर, की आपल्याला 100 करोड रुपये करायचे आणि त्याच्यासाठी आम्ही नियोजन करतो. मी म्हणतो 100 करोड नाही झाले चालतात, 10 करोड तर होतील. 100 करोड. आता हा अजून एक मुद्दा झाला आहे पॉडकास्टचा. सेकंड सेशन आपण याच्यावर घेऊ. 100 करोड कसे करायचे. जरूर सर. आणि मी तुम्हाला सांगतो ना, माझ्या ज्या फॅमिलीचे 100 करोड होतील त्या फॅमिलीला घेऊन तुमच्या या पॉडकास्टला आम्ही जरूर येऊ. नक्कीच नक्कीच एवढी मी तुम्हाला गिरीशजी, नक्कीच. गिरीशजी, खूप धन्यवाद. तुम्ही आज आलात आणि खूप साध्या, सोप्या आणि सरळ भाषेत आर्थिक नियोजन कसं करायचं, योग्य वेळी निर्णय कसे घ्यायचे, आपल्या कुटुंबाचं भविष्य कसं सुरक्षित करायचं, हे खूप चांगल्या भाषेत सांगितलं आणि एकदम सुटसुटीत, सोप्या, सहज समजेल अशा भाषेत सांगितलं. मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करायचं असेल, आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच गिरीशजी व्यास यांच्याशी संपर्क करा. खाली हा नंबर दिलेला आहे, ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि गिरीशजींना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. पण आज आपल्याकडे एवढे मोठे प्रोफेशनल गिरीशजी व्यास आहेत जे अगदी इमोशनली सगळ्या कुटुंबांसोबत जुडलेले आहेत. आज एवढा मोठा कुटुंब आहे 25,000 लोकांचा. इट्स नॉट ए जोक. तर तुम्हाला देखील मदत पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या निकटवर्तीयांना पोहोचवा. तर भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू व्हेरी मच.